श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार 22 डिसेंबर 2023। आज मार्गशीर्ष शुक्ल दशमी। आज गीता जयंती आणि मोक्षदा स्मार्त एकादशी आहे। आज उत्तरायणारंभ आहे। आज चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे। दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघूयात 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींना आज अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण निर्णय क्षमतेमध्ये वाढ करणार आहे। आर्थिक क्षेत्र आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होत आहे। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत। अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनावश्यक खरेदीला बळी पाडणार आहे, त्यामुळे आज खर्चावर नियंत्रण ठेवावं। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। व्यवसायामध्ये आर्थिक आवकही वाढताना दिसते आहे, परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल, त्यामुळे आज विशेष दक्ष राहावं। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची, धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची किंवा प्रवास करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा आज पूर्ण होईल। आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। नोकरीमध्ये आज मान सन्मानाचा योग आहे। कर्क राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल। धार्मिक कार्यामध्ये आज तुम्ही सहभागी व्हाल। व्यावसायिक निर्णयाच्या दृष्टीने आजचं ग्रहमान अनुकूल आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढलेला असेल। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। सिंह राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास वाढलेला असेल। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे। तुमचे निर्णय आज योग्यही ठरतील। गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं प्रलंबित होती, जी कामं पूर्ण होण्याची तुम्ही वाट पाहत होता, ती कामे आज मार्गस्थ होतील। आर्थिक निर्णयाच्या दृष्टीने, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे। कन्या राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। नवीन योजना राबवत असताना मात्र सावध राहावं। अचानक एखादा खर्च निर्माण झाल्यानं तुम्ही आज त्रस्त व्हाल। मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे। सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा आज वादविवाद वाढवू नये। तुळ राशीच्या व्यक्तींनी आज अश्विनी नक्षत्रामधील चंद्राच्या भ्रमणाचा लाभ घेणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठी वाढ संभवते। व्यावसायिक पातळीवरती आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तुंग भरारी घेण्यासाठी मदत करणार आहे। आर्थिक स्थिरता लाभेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज गुंतवणूक सावधपणे करावी। अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज घेण्याचे संकेत देणार आहे। परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय मोठा निर्णय घेऊ नये। कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल। धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण भाग्यवृद्धी करणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची जबाबदारी वाढवणारं ठरेल। कौटुंबिक किंवा व्यवसायामधील तुमच्या जबाबदाऱ्या आज वाढलेल्या असतील, त्यामुळे आज शांत चित्ताने आणि स्थिर मनाने निर्णय घेणं आवश्यक आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण भावंडांच्या गाठीभेटीचे योग घडवणार आहे। भावंडांशी निगडीत समस्या आज तुम्हाला सोडवता येतील। घरातील एखाद्या गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक समस्या सोडवण्याचा दिवस आहे। अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची आर्थिक स्थिरता वाढवणार आहे। नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल। सर्वांच्या सहकार्याने आजचा दिवस आनंदी जाईल।